नमस्कार, मी अजित चहाळ. विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड पीवायक्यू सिरीज या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजपासून आपण सायन्स म्हणजे विज्ञान या घटकाचे जे काही पीवायक्यू आहेत कंबाईंड परीक्षेमध्ये विचारले गेलेले, तर त्यांचं डिस्कशन, त्यांचं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. तर साधारण आपण आत्ताच्या रिसेंट पेपरपासून सुरुवात करूयात, की कंबाईंड 2022 जी होती 8 ऑक्टोबरला झालेली, 8 ऑक्टोबर 2022ला तिथपासून सुरुवात करूयात आणि त्यानंतर आपण प्रत्येक मागच्या पेपरपर्यंत जाऊयात. म्हणजे सो आता 8 ऑक्टोबरला जी काही कंबाईन झाली त्यामध्ये सायन्सचे जे प्रश्न विचारले होते त्यापैकी हा एक पहिला प्रश्न त्यामध्ये विचारलेला होता की खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त आहे. औष्णिक प्रवाहकता किंवा त्याला थर्मल कंडक्टिव्हिटी असं देखील म्हटलं जातं. मग आता औष्णिक प्रवाहकतेबद्दल जर पाहिलं किंवा कुठल्याही प्रकारची कंडक्टिव्हिटी असं जर आपण म्हटलं तर तीन प्रकारचे पदार्थ असतात. एक असतात सुवाहक असणारे किंवा गुड कंडक्टर जे असतात ते. दुसरे जे असतात ते असतात अर्धवाहक किंवा ज्यांना आपण सेमी कंडक्टर म्हणतो. आणि तिसरे जे असतात ते असतात इन्सुलेटर किंवा त्यांना थेट आपण दुर्वाहक असंच म्हणतो. म्हणजे इन्सुलेटर किंवा दुर्वाहक. मग आता सुवाहक जे असतात जनरली जे मेटल असतात किंवा जे काही धातू असतात हे धातू काय असतात सुवाहक असतात आणि जे नॉन मेटल असतात किंवा अधातू असतात ते काय असतात दुर्वाहक असतात. आणि मधल्या प्रॉपर्टी जे कधी कधी धातूंप्रमाणे आणि कधी अधातूंप्रमाणे असे गुणधर्म दाखवतात त्यांना आपण काय म्हणतो सेमी कंडक्टर असं त्या ठिकाणी म्हणतो. मग आता साधारण कंडक्टिव्हिटीचा विचार जर आपण केला किंवा वाहकतेचा विचार जर आपण केला तर ही वाहकता अशी वाढत जाते. म्हणजे सर्वात जास्त कंडक्टिव्हिटी कुणाकडे असते धातूंकडे असते. त्यानंतर कुणाकडे असते धातूंनंतर धातूंच्या तुलनेत कमी सेमी कंडक्टरकडे आणि सगळ्यात कमी किंवा अजिबात ज्यांच्याकडे नसते ते कुठले असतात इन्सुलेटर किंवा दुर्वाहक की ज्यांच्यामधून उष्णतेचं आणि विजेचं वहन होऊच शकत नाही त्यांना आपण म्हणतो इन्सुलेटर किंवा दुर्वाहक. मग आता दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर दिलेल्या पर्यायांमध्ये लाकूड आणि त्याचसोबत काच हे दोन्ही काय आहेत दुर्वाहक आहेत इन्सुलेटर आहेत. त्यामुळे हे दोन पर्याय हे उत्तर नसणारच आहे. मग आपल्याकडे दोनच पर्याय राहतात, एक अल्युमिनियम आणि दुसरा चांदी. कारण अल्युमिनियम हा सुद्धा धातू आहे आणि चांदी हा सुद्धा काय आहे धातू आहे मेटल आहे. मग आता हे मात्र आपल्याला माहिती पाहिजे की धातूंचा विचार जर आपण केला मेटलचा विचार केला यांच्यामध्ये जर एकमेकांमध्ये तुलना केली तर वाहकता किंवा कंडक्टिव्हिटी कुणाची जास्त आणि कुणाची कमी. तर हे लक्षात ठेवा की सिल्वर किंवा चांदी जी आहे तर या चांदीची कंडक्टिव्हिटी सर्वात जास्त असते. आणि जर पाऱ्याचा विचार जर आपण केला की सर्वाधिक किंवा हायेस्ट कंडक्टिव्हिटी जर कोणाची असेल मग थर्मल असेल किंवा इलेक्ट्रिक असेल तर ही हायेस्ट कंडक्टिव्हिटी असते चांदीची किंवा सिल्वरची. आणि सगळ्यात कमी कंडक्टिव्हिटी जी असते ती असते पारा किंवा ज्याला मर्क्युरी आपण म्हणतो. तर याची काय असते कंडक्टिव्हिटी लोएस्ट असते. सगळ्यात कमी प्रमाणामध्ये उष्णता आणि विजेचं वहन कोणता धातू करू शकतो तर तो धातू आहे पारा. जर धातूंमध्ये तुलना केली तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. मग आता पहिले चार धातू मात्र लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे की सिल्वर त्यानंतर कॉपर त्यानंतर जर आपण पाहिलं तर गोल्ड आणि त्यानंतर अल्युमिनियम. तर अशा पद्धतीने ही जी काही सिरीज आहे ती सिरीज आपल्याला त्या ठिकाणी दिसते की सगळ्यात जास्त प्रवाहकता पहिले चार धातू मी सांगितले की ज्यांची प्रवाहकता सगळ्यात जास्त आहे. त्यात सगळ्यात टॉपला जो आहे एक नंबरला तो आहे सिल्वर की सगळ्यात जास्त. सिल्वर नंतर क्रम लागतो कॉपर किंवा तांब्याचा. तांब्यानंतर क्रम लागतो तिसरा गोल्ड किंवा सोने आणि चौथा जो काही क्रम लागतो तो कोणाचा आहे अल्युमिनियमचा. म्हणजे साधारणतः याचं उत्तर काय असेल या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल सिल्वर किंवा चांदी की याची औष्णिक प्रवाहकता किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी काय आहे सगळ्यात जास्त आहे. अल्युमिनियमचा क्रमांक कितवा लागतो चौथा लागतो. चांदी आणि अल्युमिनियमच्या मध्ये दोन येतात, एक आहे कॉपर तांबे आणि दुसरा आहे गोल्ड किंवा सोने. तर ही बाब पण तुम्ही लक्षात ठेवा कारण कधी कधी आता याच्यामध्ये जर बदल केला प्रश्नामध्ये तर त्यामध्ये ह्या ज्या काही बाबी आहेत ह्या बाबी सुद्धा येऊ शकतात. जसं याच्यामध्ये विचारलंय की कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता जास्त आहे त्याच पद्धतीने असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खाली दिलेल्या धातूंपैकी आता पदार्थांच्या ऐवजी धातू असा शब्द वापरला जाऊ शकेल. धातूंपैकी कुणाची औष्णिक प्रवाहकता किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी सर्वात कमी आहे. तर सर्वात कमी औष्णिक प्रवाहकता असणारा धातू मेटल असं जर म्हटलं तर तो कुठला असेल पारा असेल किंवा मर्क्युरी असेल. आता यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न जर आपण पाहिला प्रश्न क्रमांक 72 म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेत तो होता पण आपला दुसरा प्रश्न. यामध्ये पातळ
पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला म्हणजे त्या पातळ पडद्याला काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही साधारण मानवी डोळ्याची रचना पाहिलेली असेल तर मानवी डोळ्याची डायग्राम जर आपण साधारणपणे पाहिली तर त्यामध्ये काही बाबी आपल्याला दिसतात त्या आपण सुरुवातीला एकदा पाहून घेऊ. म्हणजे सॉरी, पण मानवी डोळ्यामध्ये साधारणपणे मानवी डोळा ज्यावरती काम करतो, ज्या आधारावरती काम करतो ते मानवी डोळ्यातलं भिंग असतं किंवा लेन्स असते. हे जे भिंग असतं किंवा ही जी काही लेन्स असते, ही लेन्स मानवी डोळ्याच्या मागे काही जे स्नायू असतात, या स्नायूंना जोडली गेलेली असते आणि हे स्नायू मागे एक्सटेंड होऊन डोळ्यातला आतला जो काही पडदा असतो, तो पडदा साधारणपणे तयार होतो. खाली सुद्धा आता तो स्नायूंचा भाग असेल. एक्स्ट्रीमली सॉरी. सो ते स्नायू याला जोडले गेलेले असतात आणि ते एक्सटेंड होऊन मग काय होतं की मागचा जो काही डोळ्याचा पडद्याचा भाग आहे तो तयार होतो आणि नंतर हाच भाग पुढे काय होतो, एक्सटेंड होतो आणि हा आपल्या नर्वस सिस्टीमला किंवा चेतासंस्थेला जोडला जातो. त्याबद्दल पुढे आपण पाहूया. त्यानंतर जर आपण पाहिलं तर याच्या वरती आणखी एक आवरण असते, आणखी एक लेयर असते. अतिशय पातळ आणि पारदर्शक अशा स्वरूपाची लेयर असते, ज्याचा उल्लेख प्रश्नामध्ये आलेला आहे आणि त्या लेयर बद्दलच त्यांनी प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. पाहूयात आपण. आणि त्यानंतर ही लेयर आणि मानवी डोळ्याचं जे काही क्रिस्टलाइन लेन्स आहे किंवा स्फटिकमय भिंग आहे, तर यांच्या दरम्यान आपल्याला बुबुळाची रचना त्या ठिकाणी दिसते, आयरिस. आता इथे मी ते आयरिस किंवा बुबुळ हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. साधारण हे आयरिस किंवा बुबुळ आहे असं आपण कन्सिडर करूयात. म्हणजे ओके. आता हा डोळ्याचा क्रॉस सेक्शन आहे. म्हणजे पुस्तकामध्ये पण तुम्ही डायग्राम जर पाहिली असेल तर ह्याच पद्धतीने तुम्हाला दिसत असेल की हा डोळ्याचा काय क्रॉस सेक्शन आहे. क्रॉस सेक्शन म्हणजे काय, की जर आपण उभा काप घेतला आणि साइड व्ह्यू पाहिला, आपण फ्रंट व्ह्यू पाहत नाहीये, आपण काय करतोय साइड व्ह्यू पाहतोय, की डोळा जर उभा कापला आणि बाजूनं पाहिला तर तो अशा पद्धतीने दिसतो. की आता यामध्ये या डोळ्याच्या सगळ्यात वरती जी लेयर असते, अतिशय पातळ लेयर असते, जी पारदर्शक स्वरूपाची आपल्याला दिसते. ती पातळ आणि पारदर्शक स्वरूपाची लेयर, तिचं नाव असतं पारपटल किंवा कॉर्निया. याला पारपटल किंवा कॉर्निया असं म्हटलं जातं. त्यानंतर आतमध्ये हा जो काही भाग आहे, जो वर्तुळाकार अशा स्वरूपाचा असतो, मस्क्युलर डायफ्राम असं त्याला म्हटलं जातं, तो म्हणजे आहे आयरिस किंवा त्याला आपण म्हणतो बुबुळ. बुबुळाच्या मध्यभागी किंवा आयरिसच्या मध्यभागी अगदी जर आपण पाहिलं तर त्या मध्यभागी एक डार्क असा स्पॉट दिसतो पहा आपल्याला. आणखी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल तर डार्क स्पॉट दिसतो. तो डार्क स्पॉट म्हणजे काय आहे, तर एक छोटंसं छिद्र आहे, छोटीशी ओपनिंग आहे त्याच्या दरम्यानची आणि ते छोटंसं छिद्र किंवा छोटीशी ओपनिंग म्हणजे इथं जे काय आपल्याला मध्यभागी जे दिसतंय त्याला प्युपिल किंवा मराठीमध्ये त्याला आपण डोळ्याची बाहुली असं देखील म्हणतो. त्यानंतर आतमध्ये आता जो काही भाग आपल्याला दिसतो तो इथं हे जे आहे ते आहे क्रिस्टलाइन लेन्स किंवा डोळ्याचे भिंग असं आपण त्याला म्हणतो. डोळ्याचे स्फटिकमय भिंग किंवा त्याला क्रिस्टलाइन लेन्स असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर इथं साधारणपणे डोळ्याच्या जे काही भिंग आहे त्याला जोडले गेलेले हे जे आहेत यांना डोळ्याचे स्नायू असं देखील म्हटलं जातं. हे जे आपल्याला दिसतात हे आहेत डोळ्याचे स्नायू किंवा सिलियरी मसल्स असं देखील त्यांना आपण म्हणतो. स्नायू किंवा सिलियरी मसल्स, ते नाव पण लिहून ठेवतो कारण कदाचित त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपण साधारणपणे प्रश्नपत्रिका ती पाहतोच आहे, पण मे बी एखादा जर कन्सेप्च्युअल भाग असेल तर त्याच्यावरती प्रोबॅबल क्वेश्चन जे आहेत हे प्रोबॅबल क्वेश्चन सुद्धा आपल्याला डिस्कशन मधून लक्षात येऊ शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक पहा. त्यानंतर एक्सटेंड होऊन साधारणपणे हे स्नायू एक्सटेंड होऊन पुढे जे जाऊन इथं पडदा तयार होतो, की ज्या पडद्यावरती डोळ्याची प्रतिमा किंवा साधारणपणे वस्तूंची जी काही प्रतिमा आहे, इमेज आहे, ते इमेजेस फॉर्म होतात. हा जो काही पडदा असतो या पडद्याला रेटिना किंवा दृष्टीपटल असं देखील म्हटलं जातं.
आणि शेवटी रेटिनावरती किंवा दृष्टीपटलावरती तयार झालेल्या ज्या काही प्रतिमा आहेत त्याच्या संवेदना निर्माण होतात किंवा सेन्सेस तयार होतात आणि त्या संवेदना किंवा ते सेन्स इलेक्ट्रिक सिग्नलच्या स्वरूपात शेवटी नर्वस सिस्टीमला जो काही भाग जोडलेला आहे त्याला दृष्टीचेता असं आपण म्हणतो किंवा त्याला ऑप्टिक नर्व या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर त्या दृष्टीचेतेमार्फत किंवा ऑप्टिक नर्व मार्फत मेंदूपर्यंत ते जे काही सगळे सेन्सेस आहेत किंवा संवेदना आहेत त्या पोहोचवल्या जातात आणि मग आपल्या मेंदूला इथं पडलेल्या प्रतिमेचं म्हणजेच त्या वस्तूचं ज्ञान होतं. ती वस्तू आपल्याला स्पष्टपणे दिसते. आता ही डायग्राम मुद्दाम मी तुमच्या डोळ्यासमोर काढून दाखवली म्हणजे याच्यावरचा आलेला कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो. तो पातळ पडदा म्हणजे कुठला? सगळ्यात वरचा जो काही पडदा आपल्याला दिसतो तो पातळ पडदा, त्याला आपण पारपटल किंवा कॉर्निया असं देखील म्हणतो. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 कॉर्निया किंवा पारपटल. आता सायन्सचा अभ्यास करताना नेहमी आपण असं का म्हणतो की इंग्रजीमधले शब्द पण वाचा? त्याचं कारण असे विचारले जाणारे प्रश्न. पुस्तकामध्ये पारपटल हा शब्द त्याला पर्यायी दिलेला आहे, पण प्रश्नामध्ये विचारताना मात्र त्यांनी मराठीमध्ये सुद्धा ऑप्शन मध्ये काय म्हटले? पारपटल म्हटलेलं नाही, कॉर्निया. इंग्लिश शब्द आहे, फक्त देवनागरी भाषेमध्ये त्या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यामुळे आपण अभ्यास करताना सायन्सचा खास करून इंग्रजीतले जे काही शब्द आहेत किंवा इंग्लिश वर्ड जे आहेत त्याचे पर्यायी हे पण अभ्यासणं काय आहे? गरजेचं आहे. कारण कधी कधी आपल्याला माहिती असतं पण फक्त पारपटल माहिती असेल तर या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं आणि म्हणून पर्यायी शब्द जो असतो हा पर्यायी शब्द माहीत असणं हे कधी आपल्याला एक ऍडव्हान्टेज देऊन जातं परीक्षेमध्ये. आता बाकीचे जर आपण पाहिले, आयरिस म्हणजे काय? हा बुबुळ आहे. प्युपिल म्हणजे काय? बुबुळाच्या मध्ये जे काही छिद्र आहे छोटस डोळ्यांची बाहुली किंवा प्युपिल, तर त्या ठिकाणी आपल्याला ते दिसतं. त्यानंतर रेटिना. रेटिना म्हणजे काय आहे? दृष्टीपटल. म्हणजे शेवटचा जो काही पडदा ज्याच्यावरती प्रतिमा तयार होते त्याला रेटिना किंवा दृष्टीपटल असं म्हटलं जातं. त्यानंतर आणखी काही भाग जर पाहिले तर दृष्टीचेता. ऑप्टिक नर्व म्हणजे काय? की ज्याच्या मार्फत मेंदूपर्यंत सिग्नल जातात किंवा मेंदूपर्यंत संवेदना जातात त्याला आपण दृष्टीचेता किंवा ऑप्टिक नर्व असं त्या ठिकाणी म्हणतोय. तर साधारणपणे हे सगळ्या भागांबद्दलची माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे. आपण YouTube वरती याच्याबद्दलचे काही व्हिडिओज बनवलेलेच आहेत, म्हणजे तुम्ही त्यावरती जाऊन पाहू शकता. त्यानंतर पुढे आपण साधारणपणे जाऊयात. या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलंय, कॉर्निया किंवा पारपटल. पुढे आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे की प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यांच्यामधील अंतर टिंब असेल. तर साधारण आता अगदी शालेय पुस्तकांमध्ये असंख्य वेळेला दिलेलं आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांना माहिती असतं की इट शुड बी मोर दॅन ऑर इक्वल टू 17 मीटर्स, म्हणजे 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर. कमीत कमी ते किती पाहिजे? तर कमीत कमी 17 मीटर इतकं पाहिजे. कारण ऍट रूम टेम्परेचर किंवा नॉर्मल टेम्परेचरला ध्वनीचा जो काही वेग असतो हा ध्वनीचा वेग किती असतो? म्हणजे मी कॅल्क्युलेट करून दाखवतो का आपण 17 मीटरच म्हणतो. की तो वेग साधारणपणे असतो रूम टेम्परेचरला 340 मीटर पर सेकंड असा तो घेतला गेलाय, कन्सिडर केला गेलाय या केसमध्ये. जनरली 344 मीटर पर सेकंद असा पण पुस्तकांमध्ये तो घेतलेला आहे, पण ह्या केसमध्ये 17 मीटर अंतरासाठी त्यांनी 340 मीटर पर सेकंद असा कन्सिडर केला. मग रूम टेम्परेचरला 340च्या आसपास ध्वनीचा काय असतो? वेग असतो. मग साधारणपणे प्रतिध्वनी किंवा आपण ज्याला इको म्हणतो, तो इको म्हणजे काय असतो किंवा प्रतिध्वनी म्हणजे काय असतो? तर इको किंवा प्रतिध्वनी म्हणजे तोच आवाज आपल्याला जर पुन्हा ऐकू येत असेल तर त्याला प्रतिध्वनी किंवा इको असं म्हटलं जातं. समजा हा आपला कान आहे आणि आपल्याला एक आवाज ऐकू आला. ऐकू आल्यानंतर तो गेला. गेल्यानंतर एखादा पृष्ठभाग आहे पुढे काही अंतरावरती, समजा हा पृष्ठभाग आहे त्याच्यावरती तो पडला. पडल्यानंतर तो ध्वनी परत परावर्तित झाला, रिफ्लेक्ट झाला आणि परावर्तित होऊन परत आपल्या कानापर्यंत आला तर तो ध्वनी आपल्याला परत ऐकू येतो. तर त्याच ध्वनीची होणारी जी पुनरावृत्ती आहे किंवा रिपिटेशन आहे त्याला आपण काय म्हणतो? इको म्हणतो किंवा प्रतिध्वनी असं त्या ठिकाणी म्हणतो. मग आता इको किंवा प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी एक साधारणपणे आपण जर पाहिलं तर माणसाच्या कानाची संवेदनशीलता किंवा ज्याला आपण पर्सिस्टन्स ऑफ हिअरिंग असं देखील म्हणतो, तर ते पर्सिस्टन्स ऑफ हिअरिंग किंवा माणसाच्या कानाची संवेदनशीलता ही 0.1 सेकंद इतकी असते असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय? तर आपल्याला जर सारखाच आवाज 2 वेळा ऐकू येत असेल तर 2 वेळा ऐकताना त्यातला फरक जर आपल्याला समजून घ्यायचा असेल किंवा फरक जर आपल्याला कळायचा असेल तर दोन्ही आवाजांमध्ये कमीत कमी
किती अंतर असावं, किती गॅप असावा, तर दोन आवाजांमध्ये समजा मी एक आवाज आत्ता ऐकला आणि तसाच आवाज मला परत ऐकायचा आहे, तर त्या दोन्ही आवाज ऐकण्याच्या दरम्यान किमान 0.1 सेकंदाचा जर गॅप असेल, 0.1 सेकंदचा, तरच मला त्या आवाजातला वेगळेपणा जो आहे तो वेगळेपणा लक्षात येतो. म्हणून प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी कंडिशन ही असते की कमीत कमी त्या दोन ध्वनींमध्ये कमीत कमी 0.1 सेकंदाचा गॅप असणं किंवा तेवढा वेळ जाणं हे गरजेचं आहे. म्हणजेच हा ध्वनी गेला, यानं काही अंतर कापलं, बरोबर. समजा याने किती अंतर कापलंय, एक्स. त्यानंतर परत तिथं गेला, तिथं रिफ्लेक्ट होऊन परावर्तित होऊन परत आला, परत तेवढंच अंतर कापलं, समजा किती, एक्स. हे सगळं अंतर त्याला किती वेळात कापायचंय, एक्स प्लस एक्स 2x अंतर किती वेळात कापणार तो, जर कमीत कमी मिनिमम 0.1 सेकंदात कापणं गरजेचं आहे. 0.1 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे, पण मिनिमम किती गॅप पाहिजे, 0.1 सेकंद. तर अंतर किती, मग अंतर आपण कसं काढतो, सूत्र असतं आपल्याकडे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग वेग किती आहे आता याच्यामध्ये, 340 मीटर पर सेकंद, आणि कमीत कमी वेळ आपण किती म्हणतोय, 0.1 सेकंद. म्हणजेच त्या ध्वनीनं प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी 340 गुणिले 0.1 म्हणजे कमीत कमी किती अंतर कापलं पाहिजे, 34 मीटर एवढं अंतर कापलं पाहिजे. पण हे 34 मीटर कसं आहे, जाताना अधिक येताना दोन्ही मिळून 34 आहे. मग 34 पैकी जर 2 ने भाग दिला तर 17 मीटर जाताना आणि 17 मीटर येताना, म्हणजे पहिला एक्स किती असेल, 17 मीटर, आणि दुसरा एक्स किती असेल, 17 मीटर. म्हणजे आपला कान आणि तो पृष्ठभाग याच्यातलं अंतर कमीत कमी किती असणं गरजेचं आहे, 17 मीटर. तर साधारणतः ते अंतर किती पाहिजे, एकतर 17 मीटर पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त. हे काय कमीत कमी अंतर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 काय असेल, योग्य उत्तर असेल. इन डिटेल मी तुम्हाला त्या बाबी सांगितलेल्या आहेत की जेणेकरून कन्सेप्च्युअल डिफरन्सेस कुठल्याच राहणार नाहीत किंवा संकल्पनात्मक बाबी कुठल्याही शिल्लक राहणार नाही. जिथं जिथं कन्सेप्च्युअल आहेत तिथं तिथं मी तुम्हाला ते सांगतोच आहे. हा, जिथं फॅक्च्युअल आहेत किंवा जिथं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत तिथं मात्र आहे असंच आपल्याला काय करायला लागणार आहे, लक्षात ठेवायला लागणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. 74 किंवा प्रश्न क्रमांक 4 सायन्स मधला. तो आता हा एक जो प्रश्न होता, हा प्रश्न तसा जर आपण लॉजिकली बघायला गेलो तर खूप डीप कन्सेप्ट वरती आहे, अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. कारण त्यांनी जे विचारलंय ना की टिंबटिंबच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2π या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे, अँग्युलर मोमेंटम ऑफ अन इलेक्ट्रॉन. आता अँग्युलर मोमेंटम ही तशी खूप डीप कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये अगदी डी ब्रॉग्लीज प्रिन्सिपल पर्यंत जावं लागतं आणि प्लँक्स कॉन्स्टंटचाही विचार करावा लागतो. पण एक लक्षात घ्या की ह्यामध्ये तिथपर्यंत जाणं शक्य आहे का, स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून आपण अभ्यास करताना अगदी आपण खूप डीप मध्ये अगदी ग्रॅज्युएशन लेवलचं केमिस्ट्री वगैरे वाचू शकत नाही, त्याला मर्यादा आहे. त्यामुळे असे 2-3 प्रश्न तरी आपल्याला परीक्षेमध्ये सापडतात नेहमी. सो अशा प्रश्नांना टॅकल करताना जर लॉजिकली करता आलं तर त्याला आपण जास्त प्रिफर करणं गरजेचं आहे. आणि जर नाही करता आलं तरी सुद्धा चालेल, कारण असे काही प्रश्न येणारच आहेत परीक्षेमध्ये, 1-2 प्रश्न असणारच आहेत. फक्त ही आपल्या त्याच संयमाची परीक्षा आहे की आपल्या डिसिजन मेकिंगची परीक्षा आहे की तो प्रश्नाला आपण जास्त वेळ घालतो की बायपास करून पटकन आपण पुढे निघून जातो. तर त्यामध्येच तो बऱ्याच वेळेला आपल्याला धन्यता मानावी लागते की आपण त्याच्यात वेळ घालवला नाही. पण आता यामध्ये टिंबटिंबच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग, आता जी 4 नावं दिलेली ती व्यवस्थित पहा. त्या 4 नावांमध्ये जर आपण पाहिलं तर ऍटम किंवा अणुशी निगडीत 3 नावं आहेत, रुदरफोर्ड, डाल्टन आणि बोहर. फर्मी पण अणुशी निगडीत आहे, पण फर्मीने कशाबद्दल माहिती सांगितली होती, ज्यांनी थोडंफार सायन्स वाचलेलं आहे किंवा कदाचित ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांना थोडासा अंदाज असेल किंवा कदाचित पुस्तकं जर चाललेली असतील व्यवस्थित तरी सुद्धा हे माहिती की फर्मी यानं न्यूक्लिअर एनर्जी किंवा अणुऊर्जा या संदर्भातलं मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन त्या ठिकाणी केलेलं आहे. सो तो जो काही पार्ट आहे तो पार्ट त्याच्यामधून एलिमिनेट होतो. आता जे 3 उरलेत, रुदरफोर्ड, डाल्टन आणि बोहर. आता एक लक्षात घ्या, जॉन डाल्टन इथं अणूच्या मॉडेलमध्ये म्हटलं ना, मॉडेल ऑफ अन ॲटम, ॲटॉमिक मॉडेल बद्दल कोणी सांगितलं होतं ते तर आपण अभ्यासलेलं आहे, बरोबर. अगदी 9वीच्या 10वीच्या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग यामध्ये ॲटॉमिक मॉडेल किंवा अणुप्रतिकृती कोणी मांडायला सुरुवात केली होती,
जॉन डाल्टननं अणुप्रतिकृती मांडलेली होती का? नाही. जॉन डाल्टननं फक्त अणूची संज्ञा केली होती, अणूची व्याख्या केली होती आणि असं म्हटलेलं होतं अणू निर्माण करता येत नाही, नष्ट करता येत नाही किंवा कोणत्याही रासायनिक किंवा भौतिक पद्धतीनं त्याचं आणखी लहान कणांमध्ये विभाजन करता येत नाही आणि अणू हे नाव त्याने दिलं होतं. डाल्टननं ॲटॉमिक मॉडेल किंवा अणुप्रतिकृती मांडली नव्हती, तेव्हा डाल्टन याच्यामध्ये येण्याचं काही कारण नाही. रुदरफोर्डचा विचार जर केला तर रुदरफोर्डनं आपल्याला काय सांगितलं? रुदरफोर्डच्या वेळेस इलेक्ट्रॉन्स माहिती होते, पण रुदरफोर्डनं आपला प्रोटॉन बद्दलची माहिती त्या ठिकाणी दिली होती आणि मग रुदरफोर्डचा तो विकिरणाचा जो काही प्रयोग आहे, तो विकिरणाचा प्रयोग काय फेमस आहे आणि रुदरफोर्डच्या विकिरणाच्या प्रयोगानुसार त्यानं ॲटॉमिक मॉडेल मांडलं, पण रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये किंवा अणुप्रतिकृतीमध्ये सगळ्यात मोठी जी त्रुटी आहे ती आपण स्टेट बोर्डमध्ये वाचलेली असते. ती त्रुटी म्हणजे कुठली? की रुदरफोर्डनं असं सांगितलं की अणूच्या त्या केंद्रकाभोवती एकच काय आहे? कक्षा आहे आणि एकाच कक्षेमध्ये सगळे इलेक्ट्रॉन फिरत आहेत आणि तेच त्याचं लिमिटेशन आपण म्हटलं होतं ना की एक कक्षा नाही. बोहरच्या मॉडेलमध्ये त्यात सुधारणा झाली होती की एक नाही, एकापेक्षा जास्त कक्षा असतात. तर रुदरफोर्डनं ॲटॉमिक मॉडेल मांडलं, पण त्याच्यामध्ये ऑर्बिट्स किंवा कक्षा असा काही विशेष भाग नव्हता. त्याला ते एक्सप्लेन करता आलं नव्हतं ऍक्च्युली, की इलेक्ट्रॉन का फिरतात कक्षेमध्ये हे त्याला एक्सप्लेन करता आलेलं नव्हतं. ते तर आपण स्टेट बोर्डमध्ये वाचलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला माहिती की त्याला जर इलेक्ट्रॉन का फिरतात हेच एक्सप्लेन करता आलेलं नाही, तर कोनीय संवेग किंवा अँग्युलर मोमेंटम पर्यंत तो जाणार नाही, कारण तिथं त्याचं संशोधन संपलेलं होतं. म्हणजे पहा 3 तर त्याच्यातले कॅन्सल होतात, उरतो कुठला फक्त? बोहर. सो बोहरचं जे काही ॲटॉमिक मॉडेल आहे की ज्यामध्ये त्याने सांगितलं की धनप्रभारित अणुकेंद्रकाभोवती वेगवेगळ्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन काय करत आहेत? फिरत आहेत. इलेक्ट्रॉन एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाऊ शकतात, पण 2 कक्षांच्या दरम्यान मोकळ्या जागेत मुक्तपणे फिरू शकत नाहीत. तर ह्या बाबी त्याने सांगितल्या होत्या. तर या बोहर्स ॲटॉमिक मॉडेलमध्येच त्याने अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन याच्याबद्दल कमेंट केली होती. त्याला क्वांटायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन असं देखील म्हटलं जातं. पण मी सजेस्ट करेल की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ज्यावेळेला आपण करतोय, क्वांटायझेशन वगैरे सारख्या संकल्पनांमध्ये आपण पडू नये, कारण त्याचा कुठल्याही प्रकारची उपयुक्तताही त्यामध्ये नाहीये. कारण असा रेअर केसमध्ये जर एखादा प्रश्न विचारला गेला, तर त्या अंगानं आपलं प्रिपरेशन शिफ्ट करणं हे कधीही संयुक्तिक ठरत नाही. आणि हा जो पेपर होता 2022चा, याची डिफिकल्टी लेवल थोडी जास्त होती. याच्यामध्ये 3 प्रश्न असे आहेत, की जे थोडेसे आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचारले गेलेले होते, की ज्यासाठी तुमच्याकडे एकतर सायन्सचं चांगलं अंडरस्टँडिंग पाहिजे आणि त्या अंडरस्टँडिंग बेस्ड असं एलिमिनेशनने जर तुम्हाला सोडवता आलं, तर तुमची उत्तरं बरोबर येऊ शकतील किंवा किंवा मग तुम्हाला ते डीप नॉलेज पाहिजे. पण त्या नॉलेज पर्यंत आपल्याला जायचं सगळ्या विषयांचा अभ्यास करून म्हटल्यानंतर शक्य नसतं आणि ते संयुक्तिक नाहीये. म्हणून फक्त सांगितलं की लॉजिकली असे क्वेश्चन जर टॅकल करता आले तर पहा. तर यामध्ये याबद्दल थोडीशी माहिती देतो, की इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग h/2π या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की अँग्युलर मोमेंटम जे असतं इलेक्ट्रॉनचं, याच्यामध्ये क्वांटायझेशन ऑफ ॲटम हे स्पष्ट करता येतं आणि त्यानंतर मग बोहरनं मांडलेलं हे जे काही अँग्युलर मोमेंटमचा एक पार्ट होता, तर तो प्रूव्ह कोणी केला? तर डी ब्रॉग्ली नावाचा एक सायंटिस्ट आहे. त्या डी ब्रॉग्ली नावाच्या सायंटिस्टनं मॅथमॅटिकली ते प्रूव्ह केलं. मग त्यानं हे सांगितलं, की साधारणपणे अँग्युलर मोमेंटम जो असतो, हा अँग्युलर मोमेंटम इलेक्ट्रॉनचा हा 2 सूत्रांद्वारे दिला जाऊ शकतो किंवा कोनीय संवेग. एक म्हणजे आयदर इट इज गिवन ॲज mvr ऑर दुसरा एक फॉर्म्युला असतो n इंटू h/2π. आता याच्यामध्ये m म्हणजे काय असतं? तर m याचा अर्थ असतो वस्तुमान. कोणाचं? इलेक्ट्रॉनचं वस्तुमान. मास ऑफ इलेक्ट्रॉन इथं लिहितो मी. m इज मास ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान. v म्हणजे काय? इलेक्ट्रॉनचा वेग, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. नॉर्मल जी काय व्हेलॉसिटी आहे ती. r म्हणजे काय? रेडियस ऑफ nth ऑर्बिट. रेडियस ऑफ nth ऑर्बिट म्हणजे साधारण जी कक्षा आहे, समजा इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत असेल तर दुसऱ्या कक्षेची त्रिज्या, इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेत असेल तर तिसऱ्या कक्षेची त्रिज्या, या पद्धतीनं. आता याच्यामध्ये पण जर आपण पाहिलं तर n म्हणजे काय? तर n म्हणजे ती ऑर्बिट नंबर आहे किंवा कक्षेचा क्रमांक आहे, की पहिली कक्षा असेल तर n इज इक्वल टू 1, दुसरी कक्षा असेल n इज इक्वल टू 2, या पद्धतीने. त्यानंतर h म्हणजे काय? तर h चा अर्थ आहे प्लँक्स कॉन्स्टंट.
सो इट इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे कसा, की साधारणपणे जी काही कक्षा असेल n, त्या कक्षेच्या क्रमांकाने त्याला गुणलं h/2π ला, तर साधारणपणे काय होतं की अँग्युलर मोमेंटम काढता येतं. की दुसरी कक्षा असेल तर n बरोबर 2 घेणार, तिसरी कक्षा असेल n बरोबर 3 घेणार, चौथी कक्षा असेल n बरोबर 4 घेणार, या पद्धतीने. म्हणजे जसजसं आपण वरच्या कक्षांमध्ये सरकत जातो 1 2 3 4, तसतसं अँग्युलर मोमेंटम काय होणार, वाढत जाणार, असा त्याचा साधारणपणे अर्थ असतो. की कोनीय संवेग त्याचा जो काय असतो तो वाढत जातो. तर साधारणतः ह्या बाबी तुम्ही लक्षात घेऊ शकता. ऍडिशनल डेटा मी तुम्हाला दिलाय, की जर त्या संदर्भात आणखी काही विचारलं गेलं तर ह्या बाबी आपल्याकडे आहेतच. पण मी जास्त करून प्रिफर करेल की तुम्ही लॉजिकल वेनं जर गेलात आणि एलिमिनेशन टेक्निकनं जर त्याच्याकडे पाहिलं, ऑप्शन्सकडे पाहून, तर जास्त संयुक्तिक राहील. कमी वेळामध्ये तुम्हाला उत्तर शोधता येईल आणि कमी रिस्क मध्ये तुम्हाला योग्य उत्तर त्या ठिकाणी आणता येईल. आणि असा प्रश्न जर एखादा अर्धाच असेल तर ऑब्व्हियसली, जर नसेल माहिती तरी सुद्धा त्याचं काही टेन्शन नाही. कारण आपल्याला याच्यामध्ये व्हॉल्यूम वरती फोकस करायचं. आपल्याला 80-90% क्वेश्चन जे आहेत ते 80-90% क्वेश्चन्स वरती जास्त फोकस करायचा आहे, ना की जे 10-15% ऑड क्वेश्चन्स येतात त्याच्यावरती. पुढे आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 75. आता मुद्दाम मी का म्हटलं डिफिकल्टी लेवल जास्त होती, याच कारणामुळे. पण आता हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स नावाची एक संकल्पना आहे आणि जी तुम्हाला अगदी 12वीच्या केमिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये वगैरे दिसेल, म्हणजे एनसीईआरटी मध्ये खास करून. आणि तिथपर्यंत आपण जनरली जात नाही अभ्यास करताना. सो इट डझंट मॅटर की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देताय किंवा नाही देत, पण तरी सुद्धा आपल्याला प्रश्न माहिती पाहिजे म्हणून ती संकल्पना मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे सो याच्यामध्ये रेणूमधील बॉन्डिंग कक्षा, आता साधारणपणे ही जी काय आहे मॉलिक्युलर ऑर्बिट्स असं त्याला म्हटलं जातं. हे जे काही मॉलिक्युलर ऑर्बिट असतात, ही मॉलिक्युलर ऑर्बिट किंवा ज्याला आपण रेणवीय कक्षा असं देखील त्या ठिकाणी म्हणतो. तर या मॉलिक्युलर ऑर्बिटमध्ये 3 प्रकार असतात. थोडीशी पार्श्वभूमी देतो आणि त्यानंतर स्टेटमेंटकडे जाऊ, कारण ती थेट स्टेटमेंट म्हणजे याच्याबद्दलची माहितीच त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहे. मॉलिक्युलर ऑर्बिट जे असतात ते 3 प्रकारचे असतात. एक असतात बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट. मॉलिक्युलर ऑर्बिट साठी मी फक्त काय करतो की शॉर्ट फॉर्म वापरतो MO. MO मीन्स मॉलिक्युलर ऑर्बिट. ओके. सो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट. दुसरा जो काही प्रकार त्याच्यामध्ये असतो तो असतो अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट. आणि तिसरा जो काही प्रकार त्याच्यामध्ये असतो तो असतो नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट. आता बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट मध्ये साधारणपणे जे काही मॉलिक्युलर ऑर्बिट्स असतात किंवा रेणवीय बंध साधारणपणे असतात, तर त्या रेणवीय बंधांमध्ये किंवा त्या बॉन्डिंग मध्ये जर आपण पाहिलं तर अणूंच्या कक्षा एकमेकांमध्ये आल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एंटर झाल्यानंतर, त्या बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन गेला की त्या रेणूची जी काही स्टॅबिलिटी असते, ही स्टॅबिलिटी किंवा स्थैर्य हे वाढतं. स्टॅबिलिटी किंवा आपण त्याला म्हणू की रेणूची स्थिरता वाढते. देर इज इन्क्रीज इन स्टॅबिलिटी. त्याला आपण म्हणतो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट, की स्टॅबिलिटी किंवा स्थैर्य इन्क्रीज होते. अँटी बॉन्डिंग प्रकारचे जे काही मॉलिक्युलर ऑर्बिट असते याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेला की याच्यामध्ये मात्र ही स्टॅबिलिटी रिड्यूस होते किंवा रेणूची जी काही स्थिरता असते, ही रेणूची स्थिरता काय होते, कमी होते. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिट मध्ये स्टॅबिलिटी वाढते, अँटी बॉन्डिंग मध्ये ही स्थिरता किंवा स्टॅबिलिटी काय होते, कमी होते. आणि नॉन बॉन्डिंग म्हणजे याचा अर्थ ते बॉन्डिंग नाहीच आणि त्याच्यामध्ये त्या सेक्शन मध्ये नॉन बॉन्डिंग एरियामध्ये जर इलेक्ट्रॉन गेला तर स्टॅबिलिटीवरती किंवा कुठल्याही स्थिरतेवरती कोणताही परिणाम होत नाही. इट डज नॉट अफेक्ट एनिथिंग. कुठलाही परिणाम होत नाही किंवा कुठलाही अफेक्ट आपल्याला त्याच्या स्टॅबिलिटीवरती किंवा कुठल्याही स्थिरतेवरती आपल्याला दिसत नाही. सो असे 3 प्रकार मॉलिक्युलर ऑर्बिट्स मध्ये साधारणपणे असतात. त्याच्याबद्दलची ही स्टेटमेंट दिलेली आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर चुकीचं विधान ओळखा असं त्यांनी दिले, त्याच्याबद्दलची माहितीच त्यांनी दिलेली आहे. त्यात आता पहिलं विधान जे आहे ते करेक्ट आहे, की रेणूमधील बॉन्डिंग कक्षा या अणुकक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात. कारण अणुकक्षा ज्या काही असतात त्या अणुकक्षा एकमेकांशी ऍड झाल्या, बेरजा झाल्या त्याच्या, त्यानंतरच रेणूंमधलं जे काही बॉन्डिंग असतं हे बॉन्डिंग त्या ठिकाणी तयार होतं. त्यानंतर तिसरा स्टेटमेंट करेक्ट आहे की एकत्र येणाऱ्या अणुकक्षांपेक्षा अँटी बॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जा ही जास्त असते. त्यानंतर
म्हणजे साधारणपणे आपण या दोघांमध्ये जर कम्पेअर केले, एकत्र येणाऱ्या म्हणजे बॉन्डिंग आणि नॉन अँटी बॉन्डिंग, एकत्र येणाऱ्या म्हणजे बॉन्डिंग आणि न एकत्र येणाऱ्या किंवा आपण विरुद्ध दिशेला जाणाऱ्या म्हणजे अँटी बॉन्डिंग असं त्याला म्हणतो. जनरली अँटी बॉन्डिंगची जी काही एनर्जी असते ही एनर्जी बॉन्डिंगच्या तुलनेने कशी असते, जास्त असते. म्हणून असा फक्त एरो दाखवले की याच्यापेक्षा याची काय आहे, जास्त आहे. ओके. आणि बॉन्डिंग कडची एनर्जी लेवल कशी असते, कमी त्या ठिकाणी असते. सो हे थर्ड स्टेटमेंट पण करेक्ट आहे. आणि फोर्थ ऑप्शन मध्ये ही जी काही चिन्ह दिली आहेत, ओके, सिग्मा, पाय आणि डेल्टा इत्यादी चिन्हांनी अँटी बॉन्डिंग रेणू कक्षा दर्शवल्या जातात, तर हे देखील बरोबर आहे. दुसरं विधान जे आहे ते मात्र चुकीचं आहे की बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये दोन केंद्रकांमधील भागात इलेक्ट्रॉनची घनता फार कमी असते. जेव्हा बॉन्डिंग रेणू एकत्र येतात, एकत्र आल्यानंतर काय होतं की एकत्रीकरण झालं की घनता किंवा डेन्सिटी काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. सो इथं कमी नसते, तर घनता किंवा डेन्सिटी काय असते, जास्त असते. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यांनी चुकीचं विधान ओळखा असं सांगितलंय. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे आपण त्यामध्ये जाऊयात. पुढील प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं, प्रश्न क्रमांक 76, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाइंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? आता एक लक्षात घ्या, जैविक नायट्रोजन फिक्सेशन असा शब्द जरी वापरला असेल तरी त्यांनी कशाबद्दल विचारलंय, नायट्रिफाइंग जीवाणूंबद्दल प्रश्न विचारलाय. सो ही फर्स्ट फक्त पार्श्वभूमी आहे किंवा त्याचा बेस आहे. पण इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं ऍक्च्युअल क्वेश्चन आहे किंवा इथं ऍक्च्युअल प्रश्न आहे, नायट्रिफाइंग जीवाणू किंवा जे बॅक्टेरियाज असतात ते बॅक्टेरियाज कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? तर नायट्रोजन स्थिरीकरणाचा विचार जर आपण केला तर नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये नायट्रिफिकेशन किंवा नायट्रीकरण नावाची जी काही प्रोसेस असते, या नायट्रीकरण नावाच्या प्रोसेसमध्ये अमोनिया जो असतो, या अमोनियाचं रूपांतर सुरुवातीला नायट्राइट आणि त्यानंतर नायट्रेट मध्ये केलं जातं. नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे काय, तर नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे निसर्गात असलेला जो काही नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनचं साधारणपणे उपयुक्त सजीवांना उपयुक्त संयुगांमध्ये रूपांतरण करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला नायट्रोजन स्थिरीकरण असं म्हटलं जातं. नायट्रोजन स्थिरीकरण हे जैविक आणि अजैविक अशा दोन्ही पद्धतीने करता येऊ शकतं. जैविक म्हणजे साधारण सूक्ष्मजीवांच्या मदतीने वगैरे त्या ठिकाणी ते होतं आणि अजैविक म्हणजे साधारण काही रासायनिक अभिक्रियांच्या स्वरूपात त्या ठिकाणी घडून येतं. मग नायट्रीकरण ज्यावेळी होतं तर नायट्रीकरण प्रोसेसमध्ये जनरली अमोनिया जो आहे त्या अमोनियाचं रूपांतर नायट्राइट किंवा नंतर नायट्रेट मध्ये होतं. अमोनिया म्हणजे साधारणपणे तो NH3 असा त्याचा फॉर्म्युला आहे, पण तो हायड्रोजन गेन करतो आणि हायड्रोजन गेन केल्यानंतर NH4+, कारण त्यानंतर तो अनसेटल होतो आणि मग NH4+ स्वरूपात जातो. त्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, नायट्राइट, नायट्राइट म्हणजे NO2 आणि त्यानंतर पुढे जाऊन रूपांतर कशामध्ये होतं, नायट्राइट, नायट्राइट म्हणजे NO3. ओके. मग आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी डायरेक्टली सार त्याच्यामध्ये दिलाय की अमोनियाचं रूपांतर कशामध्ये होतंय, शेवटी जाऊन नायट्रेट मध्येच होतंय, NO3 मध्येच होतंय. त्यामुळे याच्यामध्ये ऑप्शन जर आपण करेक्ट पाहिला की इथं नायट्रेटचं अमोनियामध्ये हे चुकीचं आहे, इथं नायट्रोजनचं अमोनियामध्ये चुकीचं आहे, नायट्रेटचं नायट्रोजन मध्ये हे देखील चुकीचं आहे. मग ओनली वन ऑप्शन इज देअर, थर्ड ऑप्शन की NH4+ म्हणजे अमोनियाचं रूपांतर कशामध्ये आपण करतोय, तर नायट्रेट मध्ये करतोय किंवा NO3- मध्ये आपण त्या ठिकाणी करतोय. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण साधारणपणे जाऊयात की पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊ. प्रश्न क्रमांक 77, आता सापांचे काही प्रकार किंवा सर्पांचे काही प्रकार, स्नेकचे काही टाइप्स दिलेत आणि साधारण त्यांची जी काही नावं आहेत किंवा त्यांची काही आपण म्हणूयात की गुणधर्म, प्रॉपर्टीज त्या पुढे आपल्याला दिलेले दिसतात. मग आता पायथन मोलुरुस म्हणजे साधारणपणे याला आपण अजगर, इंडियन पायथन असं देखील म्हटलं जातं किंवा भारतीय अजगर या नावाने सुद्धा आपण त्याला साधारणपणे ओळखतो. मग अजगर जो काय असतो, हा अजगर भारतामधला सर्वात मोठा, आकाराने सर्वात मोठा काय आहे, बिनविषारी साप म्हणून साधारणपणे ओळखला जातो. त्यामुळे पायथन मोलुरुस याच्यासाठी जोडी कुठली असेल, बिनविषारी आहे सगळ्यात मोठा. आता नाजा नाजा म्हणजे साधारणपणे इंडियन कोब्रा आपण ज्याला म्हणतो किंवा नाग आपण ज्याला म्हणतो. आता हा नाग किंवा इंडियन कोब्रा जो आहे, हा इंडियन कोब्रा हा कसा विषारी साप आहे, पण विषारी असून तो कशा प्रकारे टॉक्झिक कसा आहे, तर न्यूरोटॉक्झिक आहे. न्यूरोटॉक्झिक याचा अर्थ काय की न्यूरो मीन्स आपले जे काही न्यूरॉन्स असतात किंवा आपले जे काही चेतासंस्था आहे त्या चेतासंस्थेवरती तो आघात करतो किंवा चेतासंस्थेवरती परिणाम करतो, म्हणून त्याला न्यूरोटॉक्झिक असं म्हटलं जातं की त्याचं जे काही विष आहे
ते विष चेतासंस्थेवरती किंवा न्यूरॉन्सवरती अटॅक करतं, म्हणून न्यूरोटॉक्सिक. त्यानंतर व्हायपर रसिली याबद्दल जर आपण पाहिलं तर व्हायपर रसिली म्हणजे साधारण घोणस आपण जो म्हणतो, हा भारतातला किंवा महाराष्ट्रामध्ये खास करून सापडणारा विषारी अशा स्वरूपाचा साप जो आहे, की व्हायपर रसिली हा हिमोटॉक्सिक आहे, तो पण विषारी आहे. पण हिमोटॉक्सिक म्हणजे कशा स्वरूपात, की साधारणपणे रक्तावरती परिणाम करतो किंवा आरबीसी जे असतात रेड ब्लड सेल्स त्यांच्यावरती परिणाम करतो. आणि खास करून ब्लड क्लॉटिंग वगैरे जे आहे, ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्त गोठण्याची प्रक्रिया वगैरे जी आहे, तर त्याच्यावरती तो नकारात्मक परिणाम किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या ठिकाणी दाखवतो. त्याला हिमोटॉक्सिक असं म्हटलं जातं. आणि टायफ्लोप्स ब्राह्मिनस हा एक अंध साप आहे, ब्लाइंड स्नेक म्हणून त्याची ओळख आहे. हा संबंध जगामध्ये सगळीकडे जवळपास सापडतो. गांडोळासारखा तो साधारण दिसायला असतो, फक्त लांबी गांडोळाच्या तुलनेने थोडी काय असते त्याची जास्त असते. त्याला अंध साप असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. किंवा साधारण आपल्याकडे मांडूळ किंवा मांडोळांचे काही प्रकार सापडतात, तर ते देखील ह्या प्रकारामध्ये काही प्रमाणामध्ये मोडतात. मग साधारण जर आपण पाहिलं तर पायथन मलुरस साठी 4 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे काय असेल त्या ठिकाणी योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे आपण साधारणपणे जाऊयात. प्रश्न क्रमांक 78. ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? आता ऑरेलियाचे लार्वल स्टेज जे आहे त्याबद्दल आपल्याला दोन बाबी माहिती असणं गरजेचं आहे, की सुरुवात कुठे होते ऑरेलियाच्या लार्वल स्टेजची आणि शेवट कुठे होतो. तर सुरुवात जी काही होत असते ती सुरुवात होते प्लॅन्युला पासून आणि शेवट जो होतो तो इफिरा पाशी होतो. आता प्लॅन्युला सुरुवातीला आणि इफिरा शेवटी असं फक्त पर्याय क्रमांक 1 मध्येच आपल्याला दिसतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असेल. आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साधारण कन्सेप्ट नाहीये, हे तुम्हाला वाचायलाच लागेल. प्राण्यांचं वर्गीकरण ज्या वेळेला तुम्ही पाहताय, जीवन प्रक्रिया ज्या वेळेला तुम्ही पाहताय, तर त्या जीवन प्रक्रियांमध्ये किंवा लाईफ प्रोसेसमध्ये ऑरेलियाच्या लार्वाचे जे काही स्टेजेस आहेत ते दिलेले असतात. एक उदाहरण आहे त्या ठिकाणी ऑरेलिया नावाचं आणि त्याच्या लार्वा स्टेजेस दिलेले आहेत. तर त्या स्टेजेसमध्ये हे लक्षात आपलं असलं पाहिजे की प्लॅन्युला सुरुवातीला येतं आणि इफिरा काय येतं शेवटी येतं. सो पहिला जो काही क्रम आहे तो पहिला क्रम काय आहे त्यामध्ये योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. खालीलपैकी कोणता किंवा कोणत्या प्राणी किंवा प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात? मग आता रेप्टाइल्स सरपटणारे प्राणी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला उभयचर नकोय हे लक्षात घ्या. मग उभयचर प्राणी याच्यातले कुठले कुठले आहेत ते लक्षात घ्या आणि तेवढे फक्त बाजूला काढा. बेडूक कसा आहे हो? बेडूक उभयचर आहे, बरोबर ना? मग बेडूक ज्या ज्या ऑप्शन मध्ये तो ऑप्शन आपण काढून टाकू आणि आणखी याच्यातला उभयचर आपल्याला कुठला दिसतो तो चेक करा. कुठला आहे? बेडकासोबतच आणखी जर आपण पाहिलं तर सॅलमेंडर. तर सॅलमेंडर हा सुद्धा आपल्याला काय दिसतो? उभयचर दिसतो. सॅलमेंडर इथं आहे, इथं पण आहे. याचाच अर्थ आता पर्याय क्रमांक कुठला त्याच्यामध्ये योग्य असेल? तर पर्याय क्रमांक जर आपण पाहिला तर फक्त ब म्हणजे साधारणपणे पर्याय क्रमांक 1 हे त्या ठिकाणी योग्य असेल. वरती स्टेटमेंट दिलेत आणि खाली ऑप्शन्स दिलेत. सो पर्याय क्रमांक 1 काय असेल त्या ठिकाणी योग्य असेल. फक्त एवढं की याच्यामध्ये सुद्धा आता रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे तेवढेच आपल्याला पाहिजे. त्यामध्ये कासव, घडियाल, कॅमेन आणि टॉटियारा हे जे आहेत हे काय आहेत तर सरपटणारे साधारणपणे आहेत किंवा रेप्टाइल्स आहेत. आता याच्यामध्ये इकडे सॅलमेंडर हा उभयचर आहे, बेडूक उभयचर आहे आणि या गटामध्ये सुद्धा बेडूक उभयचर आहे, म्हणून ते गट आपण त्या ठिकाणी कॅन्सल केले. सो फक्त ब म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 80. आता विद्यार्थी मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे तो लॉजिकली सोडवणं गरजेचं आहे, कारण तसं पाहिलं तर प्युअर सायन्स मध्ये काही हा येणार नाही, पण थोडासा आपण म्हणत की जनरल अप्रोचचा क्वेश्चन आहे किंवा सायन्स आणि जॉग्राफीच्या बाउंड्रीवरचा म्हणजे ऍग्रीचा वगैरे असा प्रश्न आपण त्याला म्हणू शकतो. मग आता यामध्ये जर पाहिलं तर खारपाण पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारण. आता खारपाण पट्टा म्हणजे ज्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण काय असतं जास्त असतं. मग त्या बेसवरती आपण वाचण्याचा प्रयत्न करूयात की जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे. आता खारपण पट्टा जो काय असतो ज्या ठिकाणी क्षारांचं प्रमाण जास्त असतं तर तिथं जमिनीचा पोत कसा असतो कमीच असतो किंवा निकृष्टच असतो. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्यासाठी पोताचा निकृष्ट दर्जा हा कारणीभूत असतो. पिकांची वाढ खुंटल्यामुळे पानांच्या पिवळेपणामुळे याबद्दल काय आपण थेट पद्धतीने सांगू शकत नाही, कारण पिकांची वाढ खुंटते म्हणजे आता निकृष्ट दर्जा असतो. पिकांची वाढ खुंटते म्हणजे साधारण जेवढी त्याच्यात व्हायची तेवढी होणारच आहे. पण चांगल्या जमिनीमध्ये जर खुंटत असेल वाढ तर त्यावरती काहीतरी किडीचा आघात झालेला असतो, काहीतरी रोगराई पसरलेली असते आणि त्यामुळे
साधारण पिकांची वाढ वगैरे काय होते, खुंटते. इथं आपण काय म्हटलंय, सिंचन दिलेलं आहे, पाणी वगैरे दिलेलं आहे, त्यामुळे पिकांची वाढ त्याच्यामुळे खुंटण्याचं काही कारण नाही. त्या जमिनीच्या पोतानुसार जेवढी व्हायची तेवढी त्याच्यामध्ये होणारच आहे. त्यानंतर पानांच्या पिवळेपणामुळे त्याचा काही संबंध याच्यामध्ये येत नाही खारपट जमिनीशी. जमिनीतील क्षारांच्या संचयामुळे, हे आणखी एक लॉजिकल आपल्याला त्या ठिकाणी वाटतं, की खारपट जमीन असेल आणि त्याला सिंचन जर केलं, पाणी सोडत असू, तर आणखी जास्त काय होणार, की क्षार कधी कधी ते वरती येतात, की जमीन पांढरट पडते किंवा बऱ्याच वेळेला एकाच ठिकाणी ते क्षार काय होतात, साचतात, संचयन त्यांचं होतं. त्यामुळे ए आणि डी हे संयुक्तिक वाटतात. असा ऑप्शन आपल्याला कुठे दिसतोय, पर्याय क्रमांक 4. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय दिलेलं होतं आयोगाने, त्या पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात, प्रश्न क्रमांक 81. आंतरिक कीड म्हणजे काय? आंतरिक किंवा आपण जर इंग्लिश मध्ये वाचलं तर ते जास्त योग्य राहील, एंडेमिक. एंडेमिक पेस्ट म्हणजे काय आहे? तर आता एंडेमिक पेस्ट किंवा आंतरिक कीड म्हणजे काय, हे शब्द आता लॉकडाऊन मध्ये आपण बऱ्याच वेळा ऐकलेत, त्यामुळं मला वाटत नाही की हे फार विशेष आहे. एक आहे एंडेमिक आणि दुसरा आपण जो वाचला होता कोरोनाच्या काळात तो म्हणजे पॅन्डेमिक. पॅन्डेमिक म्हणजे सार्वदेशिक, सार्वत्रिक, त्याला आपण म्हणतो पॅन्डेमिक. सार्वत्रिक किंवा सार्वदेशिक, की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देशात जे आढळतं त्याला पॅन्डेमिक म्हणतात. आणि एंडेमिक म्हणजे जे स्थान विशिष्ट असतं, की एका स्थानाशी निगडित असतं, तर त्याला आपण काय म्हणतो, तर एंडेमिक असं त्या ठिकाणी म्हणतो. तो स्थान विशिष्ट आणि सार्वत्रिक असा तो प्रकार आहे. मग दिलेल्या पर्यायांमध्ये जर पाहिलं तर एखाद्या महिन्यात वारंवार येणारी, एखाद्या प्रदेशात येणारी, एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्ष असणारी. सो एंडेमिक म्हणजे काय, स्थान विशिष्ट, एखाद्या ठिकाणी वारंवार वर्षानुवर्ष जी काही आढळून येते त्याला एंडेमिक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि ती काय, कीड आहे फक्त, ते पेस्ट समोर जोडलेलं आहे. सो एंडेमिक कीड म्हणजे एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्ष असणारी कीड, त्याला आपण म्हणतो की एंडेमिक. ओके. आणि पॅन्डेमिक म्हणजे काय, सर्वच प्रदेशांमध्ये जर असेल ती कायमस्वरूपी, तर त्याला आपण काय म्हणतो, पॅन्डेमिक किंवा सार्वत्रिक. हे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात? आता झाडांचा विचार जर आपण केला, वनस्पतींचा विचार केला, तर वनस्पतींचे 2 प्रकार साधारणपणे केले जातात. एक म्हणजे अनावृत्त बीजी आणि दुसरा आवृत्त बीजी. आणि दुसरा एक प्रकार आहे ज्याला आपण काय म्हणतो, आवृत्त बीजी. म्हणजे साधारणपणे आपण अनावृत्त बीजी किंवा त्यांना आपण काय म्हणतो, जिम्नोस्पर्म, जे दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला दिलेलं आहे. आणि आवृत्त बीजी म्हणजे काय आहे, अँजिओस्पर्म आहे. ओके. आता अनावृत्त बीजी म्हणजे काय, आता जिम्नो याचा अर्थ असतो आवरण नसणे किंवा कवच नसणे. तो आवरण नसणारे. आणि स्पर्मचा अर्थ काय असतो, बीज. सो आवरण नसणारे बीज म्हणजे ज्या बीला आवरण नाही किंवा जी बी उघडी आहे त्याला आपण काय म्हणतो, अनावृत्त बीजी किंवा जिम्नोस्पर्म या प्रकारामध्ये ते येतात. त्यामुळे इथं उत्तर तर आपल्याला डायरेक्टली मिळालं की उत्तर काय असेल, जिम्नोस्पर्म असेल. आणि अँजिओस्पर्म, अँजिओचा अर्थ काय, कवर, कवर किंवा आवरण असणारे. ओके. सो आवरण असणारी बिये ज्या ठिकाणी असते त्यांना काय आपण म्हणतो, आवृत्त बीजी वनस्पती. आता आवृत्त बीजींमध्ये किंवा अँजिओस्पर्म मध्ये आणखी 2 प्रकार पडतात, ज्यामध्ये द्विदल किंवा द्विबीजपत्री किंवा एक बीजपत्री असे 2 प्रकार आपण करतो. द्विबीजपत्री म्हणजे 2 भाग ज्या ठिकाणी होतात, ज्या ठिकाणी शोटमूळ वगैरे असतं. आणि एक बीजपत्री म्हणजे साधारणपणे जिथं 2 भाग होऊ शकत नाहीत. तर अशी काही उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. सो साधारण पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य उत्तर असेल. अगदी तुम्हाला 9वीच्या स्टेट बोर्ड मध्ये याचं उत्तर मिळून जाईल. म्हणजे प्रश्न क्रमांक 83, खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरतो? तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर आपण पाहिलं तर हॅपेटायटिस बी हे याचं योग्य उत्तर आहे. हॅपेटायटिस मध्ये ए बी सी डी ई असे प्रकार आहेत, बरोबर. सॉरी, हॅपेटायटिस ए, बी, सी, डी आणि ई असे प्रकार आहेत. तर यापैकी जर आपण पाहिलं तर यापैकी बी, सी आणि डी हे 3 जे आहेत, हे 3
संक्रमित होताना आपण काय म्हणतो की रक्तावाटे म्हणजे संक्रमित सुई असेल, किंवा लैंगिक किंवा आपण म्हणतो त्याला असुरक्षित लैंगिक संबंधांद्वारे ते पसरू शकतात. एक्स्ट्रीमली सॉरी. लैंगिक मार्गांमुळे किंवा लैंगिक संबंधांमुळे ते काय होऊ शकतात, पसरू शकतात. आणि ए आणि ई हे दोन जे आहेत, ए आणि ई, हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस बी, हे कशामुळे, तर अन्न आणि पाणी यांच्या मार्फत ते साधारणपणे काय होऊ शकतात, पसरू शकतात. तर त्या बाबी थोड्याशा लक्षात ठेवा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न. सो पर्याय क्रमांक 4 काय असेल याचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 84 किंवा 14वा प्रश्न. सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न बऱ्याच वेळेला आलेला आहे की कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला, देवी किंवा स्मॉल पॉक्स, तर तो कुठला आहे, एडवर्ड जेनर आहे. बरोबर. त्यापैकी जर आपण पाहिलं लुई पाश्चर आहे, तर लुई पाश्चरनं कशाबद्दलची माहिती आपल्याला सांगितलेली आहे, तर लुई पाश्चरनं रोगांच्या सूक्ष्मजीवांचा सिद्धांत त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय. अलेक्झांडर फ्लेमिंगनं कशाच्या लसीचा शोध लावला होता, तर तुम्हाला सगळ्यांना माहित असल्याप्रमाणे पेनिसिलिन या लसीचा शोध त्या अलेक्झांडर फ्लेमिंगनं लावलेला होता. सेल्मन वॉक्समन बद्दल जर आपण पाहिलं तर स्ट्रेप्टोमायसिन नावाचं एक जे वॅक्सिन आहे किंवा अँटीबायोटिक आहे प्रतिजैवक, तर ते त्याने शोधून काढलेलं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक शास्त्रज्ञाबद्दलची माहिती त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. एडवर्ड जेनरनं कशाचा शोध लावला होता, देवी रोगावरची लस ती शोधलेली होती. सो ते आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. शेवटच्या घटकाकडे, शेवटच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण या 2022 कंबाईनच्या पेपर मधला सायन्सचा शेवटचा एक घटक, की निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो. मग आता निर्जंतुकीकरणाचा विचार जर आपण केला तर निर्जंतुकीकरण करण्यासाठी यापैकी अतिनील किरण किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण आता याच्यामध्ये डिसइन्फेक्ट सरफेसेस असं त्या ठिकाणी म्हटलं इंग्लिशमध्ये. तो क्वेश्चन थोडा कन्फ्युजिंग होता की मराठीमध्ये फक्त निर्जंतुकीकरण असं म्हटलेलं होतं, इंग्लिशमध्ये सरफेसेस असा शब्द त्या ठिकाणी वापरला होता, म्हणजे पृष्ठभागांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी. तर पृष्ठभागांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी अतिनील प्रकाशाचा किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईटचा उपयोग त्या ठिकाणी होतो. बाकी ऑटोक्लेव्ह, सोडियम कार्बोनेट आणि इन्फ्रारेड रेजचा सुद्धा आपल्याला वापर करता येतो निर्जंतुकीकरण करण्यासाठी, परंतु सरफेसेस किंवा पृष्ठभागांसाठी ते उपयुक्त नाहीयेत. म्हणून योग्य उत्तर त्या ठिकाणी युव्ही लाईट हे दिलेलं होतं. आता एक लक्षात घ्या की आयोगानं आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेलं असतं की जर कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन किंवा संदिग्धता वाटत असेल तर मराठीतला प्रश्न इंग्रजी प्रश्नासोबत ताडून पाहावा किंवा क्रॉस चेक करून पाहावा. अंतिम कुठला मानला जाईल की साधारणपणे इंग्रजी भाषेतला जो काही प्रश्न आहे तो अंतिम त्या ठिकाणी ठरवला जातो, किंवा कुठल्याही एका भाषेत जर योग्य असेल तर तो योग्य म्हणून त्या ठिकाणी मानला जातो. म्हणून जिथं जिथं कन्फ्युजिंग वाटत असेल तिथं तिथं तुम्ही इंग्लिश मधला प्रश्न पाहणं काय आहे, गरजेचं आहे. सो आपल्याला ह्या पेपरवरून किंवा सगळ्याच पेपरवरून एक गोष्ट लक्षात येते की विद्यार्थी मित्रांनो 15 प्रश्न आहेत, तर 15 प्रश्नांपैकी साधारणपणे एक अंदाजे जर आपण पाहिलं तर एक 6 ते 7 प्रश्न फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती मिळून येतात आणि 8 ते 9 प्रश्न हे बायोलॉजी या घटकावरती साधारणपणे येतात. आणि बायोलॉजी मधला म्हणजे एखादा घटक आपण ऑड असतो असंही सांगतो, जसं आता ते खारपट जमिनीबद्दल त्यांनी विचारलेलं होतं त्या पद्धतीनं थोडासा वेगळ्या स्वरूपाचे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी असू शकतात, जे जनरल अप्रोचचे प्रश्न त्या ठिकाणी असतात. सो आपण अभ्यास करताना जर पाहिलं तर नॉर्मली तुम्ही स्टेट बोर्ड, एनसीईआरटी आणि पुस्तक अशा 2-3 बाबी जर केलेल्या असतील तर यातले 11-12 प्रश्नांपर्यंत पोहोचणं हे सहज शक्य आहे. आणि जे 11-12 प्रश्नांपर्यंत व्यवस्थित पोहोचतील ते चांगल्या पद्धतीने मार्क मिळवतात असं त्यामध्ये मानलं जाईल. ज्यांना 8-9 मार्क येतात ते ऍव्हरेज स्कोअरला असतात, पण त्यापेक्षा जर कमी येत असतील तर मात्र तुम्ही चांगला अभ्यास करत राहणं गरजेचं आहे, किंवा अभ्यासामध्ये वाढ करणं किंवा कदाचित परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये सुधारणा घडून आणणं गरजेचं आहे. प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं की कशा पद्धतीने ते केलं पाहिजे. सो हा आता 2022 कंबाईनचा पेपर जो 8 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेला होता. आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 2022 मध्येच फेब्रुवारीमध्ये जो पेपर झाला होता, जो 2021 सालच्या परीक्षेचा होता, त्याचं डिस्कशन पाहणार आहोत. आत्ता आपण थांबूयात. तुम्हाला तुमच्या तयारीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.